आजच्या दिवसात तर यस दिवस क्रमांक 1 अर्थात शनिवारचा दिवस आणि या शनिवारच्या दिवसातील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला सकाळच्या सत्रामध्ये आलाय। इकडे पाहतोय साईनाथ आणि दुसरीकडे पाहतोय माऊली, जिथे साईनाथ 11 संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलंय आणि शतरक्षण स्वीकारत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी सलामीवीर ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय पप्पू, तर दुसरीकडे पाहतोय नॉन स्ट्राईकला चिकू। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये टोलवून दिलं या चेंडूला, जिथे बघता बघता श्री गणेश झालाय। पहिल्या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा। शशिकांत वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळालंय। अगदी स्ट्रेट ड्राईव्ह जिथे स्वतःच्या थॉलोप्रोमध्ये अडवलाय, 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे। अगदी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक, निर्बंध असं षटक आणि अशा षटकामध्ये पहा अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आणीशी व्यक्तिगत आणि स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलं, तदनंतर स्वतः थोडेसे सावरले। संघाची एकूण धावसंख्या पहा अगदी बिनगडीपात 5 ही धावसंख्या पाहतोय। शशिकांत आपण पाहतोय खूप मोठा रनअप, अगदी कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज ऑन मार्क वरती आपण पाहतोय चिकू। फुल टॉस चेंडू होता, जिथे या चेंडूचा नीटचा अंदाज बांधता आला नाहीये। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, जिथे बघता बघता 2+1 3 धावा कंप्लीट केल्यात। सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे। संघाची एकूण धावसंख्या पहा बिनगडीपात 8 ही धावसंख्या। सकाळचं सत्र गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये पहा अगदी फटकेबाजी देखील काय चांगली केली जाते आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये आमच्या नवीन चेंडूचा सामना करणं इतकंच सोपं नसतं। विकेटवरती दौ देखील आपण पाहतो, त्यानंतर ओलावा आपल्याला पाहायला मिळतो, नीटचा बॅटवरती चेंडू येत नाही आहे, पण तरी देखील पप्पू आणि चिकू काय चांगल्या पद्धतीनं डावाला आकार देण्याचं काम करत आहेत। संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो बिनगडीपात 8 ही धावसंख्या। शशी फटका चांगला आहे, जिथे पुन्हा एकदा चांगलं कॅप सिलेक्शन पाहायला मिळत आहे। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, 1 धाव कंप्लीट, दुसरी देखील पूर्ण झाली आहे, तिसरी होईल का बघा तू मे अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये, अर्थातच बिनगडीपात 10 ही धावसंख्या। आज पप्पू वेगळ्याच ईर्षेने मैदानामध्ये उतरलाय की काय, निश्चितपणे आपण व्यासपीठावरती पाहतो योगेश कस्तुरे साहेब स्वच्छता निरीक्षक प्रभाग समिती ब यांचं या ठिकाणी शुभाग म्हणून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांचे मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते आणि पाहुण्यांच्या संगत चाललेली रंगत पहा, करारा प्रहा आणखीन एक दे दनादन, चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता। तर डेफिनेटली पहा अगदी पहिल्याच 5 चेंडूवरती आक्रमण केलं आहे पप्पू, आता मात्र रुद्ररूप धारण करतोय। आणखीन एक फटका, अगदी 30 सर्कलचा पुरेपूर फायदा उचललाय, टोलवून दिलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे धावा पाहायला मिळाल्या 2। षटक क्रमांक 1 झालं समाप्त। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल बिनगडीपात 16 धावा। तर यस आपण पाहतोय अगदी काही क्षणात उद्घाटन सोहळा देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा उद्घाटन सोहळा पाहायला मिळणार आहे। अगदी तशा स्वरूपाने या ठिकाणी पाहुण्यांचे मांदियाळे देखील आपल्याला व्यासपीठावरती
हळूहळू येताना पाहायला मिळतात. कारण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय राहुल शिरीष चव्हाण. अगदी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं इन ॲक्शन. तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहतो जिग्नेश चिबोहीर स्वच्छता निरीक्षक यांचं देखील आपल्याला शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तदनंतर त्यांच्या समवेत योगेश कस्तुरे साहेब स्वच्छता निरीक्षक प्रभात क्रमांक ब यांचं देखील आपल्याला या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच संख्येनं आपल्याला पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला आज आणि उद्या या मंचावरती पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. कारण या स्पर्धेविषयी असलेलं प्रेम राहुल शिरीष चव्हाण यांच्यावरती असलेलं प्रेम म्हणूनच की काय आपल्याला आज या 2 दिवसामध्ये मात्र मंचषटकामध्ये सर्व प्रकारचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. तर बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय पंच इशारा करतात इज डेफिनेटली वाईट. बघा वाईट चेंडू घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या पहा अगदी 17 धावा. षटक क्रमांक 1 शशिकांत फेकलं त्याच्यामध्ये तब्बल 16 धावा दिल्या. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज आपण पाहतो राकेश. जिथे डावाची सुरुवात या षटकाची सुरुवात पहा अगदी अवांतर स्वरूपानं केली आहे. पुन्हा एकदा पहा आउटसाइड आउट स्टंप तीच लाईन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. म्हणून की पंचाने देखील इशारा केला इट्स अ कॉल वाईट. हा देखील चेंडू वाईट आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय अगदी एलआयच्या इकडून मारा करणारे गोलंदाज पाहतो शशिकांत. तर ऑड मार्कवरती आपण पाहतोय चिकू जो खेळतो व्यक्तिगत 3 या धावसंख्येवरती. फुलटॉस आहे. आमंत्रण आहे या चेंडूला जिथे संधी मिळाली आहे. यस या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल साईनाथ इलेव्हन संघाला. अगदी सुवर्ण संधी मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गडी बाद 20 ही धावसंख्या. बघा ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान आहे. आणि हा नशीबवान खेळाडू आता मात्र आपलं नशीब पलटवेल का. जिथे 3 या धावसंख्येवरती जीवदान मिळाले 5 या व्यक्तिगत धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. परंतु पहा पुन्हा एकदा आउटसाइड आउट स्टंप पुन्हा एकदा लाईन भरकटताना पाहायला मिळाले. तिसरा वाईट चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या पहा अगदी 21. शुभांक धावसंख्या अमजाद जरूर मानली जाते अशा या धावसंख्येमध्ये माऊली संघ पाहायला मिळतोय. आज मी म्हणेल माऊली संघाचा निर्णय कुठेतरी चांगला पाहायला मिळतोय. थोडासा स्विंग होतोय. जिथे 1 धाव तर कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. रनिंग बिटवीन विकेट पाहायची कशा स्वरूपाची आहे. यस चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आहे. डेफिनेटली 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पहा 23 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो फक्त 2 चेंडू चालेत. जिथे पहिलं षटक संपलं होतं त्यावेळी 16 होत्या आणि 2 चेंडूमध्ये धावा येतात 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश उडण्यासाठी तयार होतोय. यस यस टप्पा चांगला आहे. अगदी गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आदळला आहे. अशा स्वरूपाची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू हा डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. दोघांमध्ये विचार विनिमय जरूर चाललाय. कानमंत्रणा दिली जाते. अगदी सकाळचं सत्र आहे ना योगेश. अगदी संतवाणी देखील आणि कॉमेंटरीच्या माध्यमातून देखील मी वारंवार म्हणत असतो ना क्षणोक्षणी हाची करावा विचार तराब या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. अगदी दोघांमध्ये विचारांची विचारसरणा झाली. परंतु पहा जिथे थोडेसे बाहेर निघाले होते अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला टोलवायचं होतं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. म्हणजे डॉट स्वरूपाचे चेंडू आता मात्र कुठेतरी येण्यास सुरुवात झाली आहे गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. 23 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर राकेश आता कुठेतरी लाईनवरती येताना पाहायला मिळतात. परंतु फटका फसलाय. जिथे संधी मिळेल का जेल पकडे. हो पहिला झटका लागलाय माऊली टीमला 23 या धावसंख्येवरती डीचे.
चित्ते फक्त एक धाव पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 24. षटक क्रमांक 2 झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये आले 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये आमचे आपण धावा पाहतोय 8. म्हणजे कुठेतरी कमबॅक पाहायला मिळते आहे. जरूर आघाडीचे चेंडू हे अवांतर स्वरूपाचे फेकले. तदनंतर राकेशला चांगली लाईन सापडली. चिकूसारख्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला आणि कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. कारण साईनाथ म्हटलं की या संघाकडे पाठीराख्यांची कमी नाही. अगदी स्वप्नील जाधव अगदी कामातून त्यांना वेळ भेटत नाही आहे, परंतु अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून ते सामने पाहत असतात आणि ते नेहमी आम्हाला सांगत असतात की सर आमच्या संघाला मोटिवेट करत जा, कारण आमचा संघ हा नौका संघ आहे. तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या संघामध्ये अशा पद्धतीने खेळा की तुम्हाला 100% योगदान द्यायचं आहे. तुमच्याकडे चित्त, चिकाटी, एकाग्रता जर असेल ना तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळायला शिवाय राहणार नाही आहे. आणि निश्चितपणे एक दिवस या संघाला यश मिळणार यात मात्र शंकाच नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. चित्ते गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. शशिकांत, हनुमंत जगदाळे. बघा हनुमंत फुलटॉस होता, जिथे संधी होती मोठा फटका फिरकवण्याची. अगदी आपण पाहतोय हातावरती चेंडू आदळलाय, नीटचा अंदाज बांधता आला नाही आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. जर का हा चेंडू आवाक्यामध्ये आला असता तर या चेंडूने आसमान पाहिलं असतं, पण नीटचा अंदाज बांधता आला नाही आहे. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. माऊली संघ म्हटलं की हनुमंत जगदाळे, नाना जगदाळे, नितीन इंगवले. तदनंतर आपण पाहतोय नवनाथ जगदाळे, राधे, संदीप शेडगे, हनुमंत आपण पाहतोय ऑन मार्क वरती. ओ यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या गोल केल्यात हनुमंत जगदाळे. बॅक टू टेक आउट. दुसरा झटका माऊली टीमला. बघा स्पर्धेची आपण चर्चा करूया, कारण मंच चषक म्हटलं ना तुफान गर्दी, तोफा गर्दी असते. अगदी प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी जागा नसते. म्हणून देखील आपण पहा अगदी आयोजकांनी हे ओळखलंय, फारकलंय. म्हणून योगेश आपण पाहतो रेलिंग देखील आपल्याला अगदी व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतात. कारण त्यांना माहिती आहे मंच चषक म्हटलं की सर्वांच्या आवडीची आणि पसंतीची, सर्वांच्या मनात उतरणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. अगदी काल देखील आम्ही एक अपडेट पाहिले जिथे फलटण प्रीमियर लीग खेळण्यासाठी एक खेळाडू इथला गेला होता. त्यानं मला सांगितलं की सर मी मंच चषक खेळण्यासाठी येणार. कारण प्रत्येक खेळाडूलाच नव्हे तर प्रत्येक क्रीडा रसिकांना देखील मंच चषकाची आतुरता लागलेली असते. कारण तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहुण्यांची मांदी आळे आपल्याला पाहायला मिळते. नियोजन, आयोजन परफेक्ट असतं. परंतु संदीप शेडगे पहा जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिक केलाय, 2 धावा वसूल केल्यात. संघाची एकूण धावसंख्या पहा 2 गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतो शशिकांत याच्यावरती जो विश्वास दर्शवला होता ना, तो विश्वास मात्र सार्थक ठरवतोय. आणि मित्रांनो, विश्वास नावाचा हा वृक्ष जर तुमच्याकडे असेल ना तर येस डेफिनेटली तुम्ही तो विश्वास जिंकू शकता. परंतु पहा अगदी संदीप शेडगे आपण पाहतो आणि मार्कवरती चांगला क्लिक केलं. अगदी गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलवलंय. रनआउटची संधी. माऊली संघाचा चित्ता म्हणून या खेळाडूला ओळखलं गेलं. तर तो चित्ता पहा अगदी काय तेज तर्रार. रनिंग बिटवीन विकेट कंप्लीट. 30 धावा धावफलकावरती. बघा प्रत्येक वेळी चौकार आणि षटकार मारून धावा जमवणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. तुम्हाला अशा स्वरूपाच्या धावा काढता येणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच्या स्वरूपाचं क्रिकेट अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतं आहे. 30 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना शशिकांत गोलंदाज. ओ काय चेंडू फेकलाय. अगदी विकेटच्या डोक्यावरून गेलाय. येस अक्षय सरोदे आम्हाला दर्शवताच बाईकच्या सोबत एक धाव मिळते. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3
दुसऱ्या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा पप्पूचं कौतुक करावं लागेल, जो व्यक्तिगत 13 या धावसंख्येवरती खेळतोय. फक्त चेंडू फेस केले पप्पूनं 5, 2 चौकार देखील लगावले आहेत, परंतु तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाला नाही आहे पप्पूला. आता मात्र शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी पप्पू जरूर आलाय. या चेंडूचं स्वागत आणि समाचार कशा पद्धतीने घेतील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर शशिकांत आपण पाहतोय, कामुटे एंडकडून मारा करणारे गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला ओळखलं गेलं जातं, ते पप्पू आपण पाहतोय. डावखुऱ्या प्रतीचे फलंदाज आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सजवलं गेलं जात आहे. चला सामन्याला खूप वेळ घेतला गेला जातोय. साईनाथ 11 संघाला विनंती आहे, पहिला चेंडू जर पाहिला ना तर 9 वाजून 2 मिनिटांना या ठिकाणी आपण पाहायला पडताना आयोजकांचा हा ध्यास असतो की सामना कसा संपेल, स्पर्धा एखादी कशी चांगली होईल. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांची तडबड. पण पप्पू पहा अगदी थोडंसं दूर ठेवलं, पंचाने इशारा केला. षटक क्रमांक 3 झालं समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 10.33च्या सरासरीनं 2 गडी बाद 31 धावा. चला येस सोहेल असतील व्यक्तिगत कोट्यातील पहिला आणि संघासाठी 4थं षटक. बघा पहिलं षटक थोडंसं महागडं, जिथे 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा पाहतोय 7. धावता आलेख आहे ना, त्या धावता आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम मात्र या 3 गोलंदाजांनी करताना पाहायला मिळतं आहे. सोहेल आपण पाहतोय, सोहेलकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, पण शेवटचं षटक इतकंच सोपं नाही आहे. कारण स्लॉक षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. जमेची बाजू संदीप शेडगे आणि पप्पू अजून देखील खेळपट्टीवरती आहेत. नितीन इंगवलेसारखा खेळाडू येणं बाकी आहे. तर 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी आता आपण सोहेल यांना पाहतोय. संदीप शेडगे आपण पाहतोय, जरूर जमेची बाजू असेल, कारण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये या संदीप शेडगे सरांनी प्रभावित केलं होतं आपल्या खेळाच्या माध्यमातून. अगदी दुहेरी तलवारीचे ते फटके पाहायला मिळाले. रिवर्स अगदी त्यांच्या पात्यामध्ये आहे, जरूर याच्याकडे नजर टाकली आहे. पण साईनाथ 11 देखील पहा अगदी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील सजवला आहे. परंतु पहा चित्ते आम्ही उल्लेख केला ना ज्या फटक्याचा, तो फटका सजवण्यासाठी सज्ज देखील झाले होते संदीप शेडगे सर. अगदी त्याच्यामध्ये अक्षरशः फ्लॉप ठरलेत. डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चालू असताना आपण पाहतोय 2 गडी बाद 31 ही धावसंख्या पाहतोय. आता मात्र कुठेतरी या धावगतीला अंकुश लावलाय. पॅडो स्वीप, जिथे पहा पांडुरंग चूक करणार नाहीयेत. या संघातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू पांडुरंगच्या हातामध्ये चेंडू सापडलाय. 3रा झटका माऊली टीमला. बघा नितीन आपण पाहतो, नितीन इंगवले पाठीमागच्या स्पर्धेमध्ये तर 31 धावा झाले. षटक क्रमांक 4 चालू आहे, जिथे साहिलचं कौतुक करावं लागेल. परंतु नितीनकडे देखील क्षमता आहे मित्रांनो. नितीनने बघा आल्याबरोबर आपली ताकद दाखवली आहे, पण या फटक्यामध्ये ताकद कमी आहे.
व्हॉट अ कॅच. परशुराम चेंडू खाली आलेत. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा झटका माऊली संघाला. दोन झटके लागलेत. नवना आता आपण पाहतोय नवना जगदाळे. तर 31 धावा. मग 8वा चेंडू आता मात्र डॉट स्वरूपाचा फेकला या पहिल्या सत्रातला. नवना जगदाळे. बघा नवना जगदाळेकडे देखील ताकद आहे. नवना जगदाळे मात्र कशा स्वरूपानं या येणाऱ्या चेंडू तो स्वागत आणि समाचार करतील. मानफ्रा मोगराळे MPLचं पर्व निश्चितपणे गाजवलं होतं याच नवनाथनं. रिस कॉल वाईट आपण पाहतोय अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 32 धावा. पहिल्या सत्रामध्ये 4 चेंडू हे अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळत आहेत. जिथे सोहेलची गोलंदाजी चांगली होती आहे तो एखादा कुठेतरी वेगळा निर्णय घेतला गेला जातो सोहेलच्या माध्यमातून. परंतु नवनाथच्या जर पट्ट्यामध्ये चेंडू आला ना तर तो निश्चितपणे आसमान वगेल यात मात्र शंका नाही आहे. तो नवनाथ येस असं वाटलं होतं की हा चेंडू आसमान पाहेल की काय. परंतु या देखील चेंडूवरती नीटचा अंदाज बनता आला नाहीये. 33 धावा. सोहेलचं कौतुक करावं लागेल. जिथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. लेन टू लेथ मारा, भेदक मारा, तिकट मारा पाहायला मिळतोय. अगदी 4थ्या षटकामध्ये जिथे हाणामारीचं षटक म्हणतो ना त्या षटकामध्ये रोखलंय माऊली संघाला. आता मात्र कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये घुरफडताना पाहायला मिळतोय तो सोहेल. ज्याच्याकडून खूप आशा आहे तसा फलंदाज, ज्याच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती अपेक्षा पूर्ण केली जाईल का. कारण सलामीवीर आहेत. सलामीवीर ओ या ठिकाणी पहा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. 34 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळते सोहेलच्या माध्यमातून. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अजून देखील एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. इतकी सुरेख आणि चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते सोहेल या गोलंदाजीच्या माध्यमातून. नवनाथ जगदाळे या चेंडूवरती षटकार किंवा चौकार किंवा षटकार येईल का. तर सोहेल पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू फेकेल. काय सोहेलची गोलंदाजी पहा. अगदी प्रात्यक्षिकानं जर पाहिलं ना ज्यानं 5 चेंडू फेकले धावा दिल्यात फक्त 2. जिथे 1 धाव ही अवांतर स्वरूपाची पाहायला मिळते आहे. म्हणजे गोल्डन षटकाची सांगता निर्माण करतील का सोहेल. इन ॲक्शन आपल्याला मैदानामध्ये पाहतात. एलायचे एनकडून अर्थातच संघर्ष एनकडून मारा करणारे गोलंदाज तर कामटे एनकडून करणारा फलंदाज हार्ड हिटर फलंदाज नवनाथ जगदाळे उर्फ नवा या मैदानावरती आपण पाहतोय. नवनाथ पॅडोस्वीप केलाय जिथे शतरक्षक तैनात आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का. येस डेफिनेटली 2 धावा पूर्ण झाल्या. अर्थातच पहिलं पूर्वार्ध समाप्त होतंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा 36 जिंकण्यासाठी धावांची गरज 37. त्याला चेंडू घ्यायचा आहे पंच आपल्याकडे. हे 36 झाले 37 धावांचं. तर निश्चित यानंतरचा सामना असेल फरेश 11 आणि संघर्ष ए. तर संघर्ष ए संघाच्या संघनायकाला आणि परेश 11 संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतो पहिली पुकार असेल. चला आपण इमिजिएटली आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. परेश 11 संघाचे संघनायक जर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण संघर्ष ए संघाचे संघनायक
कळंबोली. ठिकाणी संघर्ष संघाचे संघनायक वाट बघतात. मी परेश इलेव्हन संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, चला संघर्ष ए संघाचे संघनायक या ठिकाणी वाट पाहतात. परेश इलेव्हन संघाच्या संघनायकाला आम्ही वारंवार सूचना देतोय, चला आपण इथे आल्यानंतर चेंडूची चाचपणी करायची, पाहणी करायची, बॉल सिलेक्शन इथेच करायचंय. तर मित्रांनो आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कैलासवासी संदीप धनाजी पाटील यांच्या स्मरणार्थ मंच चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतो या प्रमुख यस चला माऊली टीम माऊली संघाला विनंती आहे, चला आपण लगेचच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तो मित्रांनो आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला सामना पहिल्या फेरीतील, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी धावा उभारल्या 36-37 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. तर परेश इलेव्हन संघाचे संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय विराज विजय खाणावकर आपण पाहतोय यांना आपण पाहतोय. तर दुसरीकडे पाहतो भीम यादव. तर प्रमुख प्रायोजक आयोजकांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीत दुसरा सामना असणार आहे. एकीकडे पाहतो संघर्ष ए आणि दुसरीकडे पाहतो परेश इलेव्हन. विराज खानावर आपण पाहतोय अगदी लेदर क्रिकेट देखील सातत्याने खेळलं गेलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वातील एक उभरता सितारा म्हणून देखील त्याच्याकडे पाहायला जातं. तो विराज खानावकर आपण पाहतोय. तर 36-37 धावांचं आव्हान गाठायचं आपण पाहू शकाल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 इज डेफिनेटली कॉल जिंकलाय. टॉस का बॉस संघर्ष ए बाजी तर मारली टॉसची. तर येणाऱ्या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल योगेश वाघ यांच्या समवेत. अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुद्रा माळा करून उपस्थित सर्व क्रीडा रसिक खेळाडूंना घेऊन चलतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगलेला हा क्रिकेटचा थरार आणि या थरारामधील पहिला सामना माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सायना स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. आणि या दरम्यान आपण पाहतात की जवळपास 36 धावा करून 37 धावांचं आव्हान उभं केलं आहे ते सायना स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आपण पाहतात सायना संघाकडून आरंभिक जोडी फलंदाज फलंदाज पांडुरंग आणि फलंदाज
राकेश यांची ही जोडी यावेळेस आपण पाहतो, परंतु बघा चांगला चेंडू होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न मात्र असफल ठरला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र बाद झाला तो स्वतः संघनायक पांडुरंग. धावसंख्येचं खातंही न खुलं करता मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला आता विराम पाहायला मिळेल तो फलंदाज पांडुरंग. तर नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 होते आपण पाहतात फलंदाज रोहित ढेमरे. गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज विकास मटाले, एक अनुभवी आणि एक जबरदस्त गोलंदाज विकास मटाले. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केल्यानंतर आता मात्र आत्मविश्वास कुठेतरी मात्र दुणावला असेल आणि यावेळेसच नेक्स्ट बॉल पुढचा बॉल यावेळेस गेला तो मात्र निर्धाव स्वरूपाचा. या दरम्यान चेंडूला काय काळ आपल्या मनगडच्या साह्याने मला स्टिअर केला गेला, चेंडू गेलाय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावच्या बरोबर समीकरण मात्र 2 ने वाढते, धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 2च्या घरामध्ये. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल काही संधी होती, परंतु संधी मात्र दवडली जाते. एक धाव आता मात्र मिळते. या एकाच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या आहे ती आता मात्र 1 गडी बाद 3च्या घरामध्ये. विकास विरुद्ध चांगला चेंडू, चांगला फटका होता. यावेळेस चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक आणि शेवटच्या क्षणी मात्र जी रेस लागली होती खेळाडूंची आणि चेंडूची त्यामध्ये मात्र खेळाडू जिंकतोय, परंतु वाईडिस्ट थ्रो मात्र पाहायला मिळतात. यावेळेस आपण जर बघितलं तर जवळपास 3 धावा फलकावरती आपल्याला अंकित केले जात आहेत. फलंदाज रोहित आणि राकेशची ही चांगली जोडी, 3 धावा आता मात्र मिळतात. या 3 धावच्या बरोबर समीकरण मात्र 3 ने वाढतंय, धावसंख्या थांबते ती 1 गडी बाद 6च्या घरामध्ये. येणारे 19 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र पूर्ण जबाबदारी ती खांद्यावरती आहे, ती मात्र रोहितचा विचार केला तर सायनाथ संघातील नंबर 3 वरती आलेला फलंदाज रोहितचा विचार केला तर ताकद आहे, क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता बघा, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूवरती मात्र चेंडूला मात्र चांगला आपल्याला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि विथ द कार्पेट यावेळी चेंडू गेला तो मात्र दणदणीत खणखणीत मनसे चौकार. हॅलो, तर चला विनंती असेल संदीप की आपण आपला 12 खेळाडू ते पाठवायचा आहे. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. यावेळेस साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी यावेळेचा चेंडू
हलकासा ओरपी चेंडू होता. चेंडूला आता मात्र स्टिअर केले गेले. चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे चेंडू का क्षेत्ररक्षक स्वतः संदीप शेडगे येतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या धावून पूर्ण केल्या जातात. नक्कीच मी म्हणेल एक सेन्सिबल क्रिकेट यावेळेस म्हणावं लागेल. फलंदाज राकेश आणि फलंदाज रोहित यांच्या माध्यमातून विचार केला तर राकेशला आता मात्र या सामन्यात संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे आपल्या खांद्यावरती. कारण जर महाराष्ट्र नवनिर्माण चषक 2025च्या या क्रिकेटच्या या महासंग्रामध्ये आपलं अस्तित्व आपलं स्थान जर टिकून ठेवायचं असेल ना तर मग मात्र मी म्हणेल राकेश आणि रोहितला एक चांगली भागीदारी करावी लागेल. यावेळेचा चेंडू नक्कीच मी म्हणेल जवळपास 2 धावा 3 धावांची चोरी करताना मात्र पकडला गेला आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 2. नक्कीच मी म्हणेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि येणार 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस बघा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता. आपण म्हणतो ना कहीं पे निगाह कहीं पे निशाणा च्या माध्यमातून यावेळेचा चेंडूचा टप्पापर्यंत कसा आत येणार चेंडू होता. मात्र फलंदाज राकेश पूर्ण चकला गेला आणि नक्कीच मी म्हणेल की उर्वरित काम मात्र यष्टीरक्षक विकास मटाले यांनी मात्र पूर्ण केले गेलेले आहे. नक्कीच नुकतेच झालेले या आपण पाहणार आहोत की पुढील सामना असेल परश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध संघर्ष A2 या 2 संघादरम्यान. जिथे नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलं ते संघर्ष A स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस आता मात्र इरादे असतील संघर्ष A संघाचे या महाराष्ट्र नवनिर्माण चषक 2024-25च्या या अंतिम फेरीमध्ये जाण्याचे. तर नक्कीच मी म्हणेल धावसंख्येचा मात्र आलेख 2ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ते 2ने म्हणजेच 16च्या घरामध्ये येणार 14 चेंडू आणि 21 धावांची गरज. एक आत्मविश्वासपूर्ण फटका फलंदाज रोहित माफ करा फलंदाज राकेश किंवा अवधूतच्या बॅट म्हणून जर आला ना तर मी म्हणेल हा सामना मात्र पूर्ण खुला होऊन जाईल. परंतु यावेळेस बघा चेंडू हवेत खेळला गेलाय जाणून बुजून आणि यावेळेस चेंडूने उंची गाठली अंतर गाठण्याची आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. येणारे 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. नवीन फलंदाज यावेळेस पाहता आपण प्रज्वल ढेंबरे. बघावं आणि बघतच राहावं असा हा चेंडू होता. आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला आणि वेग भरला होता. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला गेला आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर धावसंख्येचा फलक मात्र आहे तिथे ठेवला गेलाय. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस सायना स्पोर्ट क्लब कळंब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु नक्कीच मी म्हणेल संदीप शेडगे आणि सर्व संघाचं मात्र कौतुक केले गेले पाहिजे की मर्यादित धावसंख्येचा आव्हान ठेवलं होतं सायना संघासमोर. परंतु ते आव्हानाचा देखील यशस्वीपणे आत्तापर्यंत तरी पाठलाग करू दिला नाहीये तो संघाच्या संघनायकाच्या आरंभिक जोडीने म्हणजे गोलंदाज विकास मटाले आणि गोलंदाज प्रथमेश यांनी. प्रथमेशचा विचार केला तर षटक 1 फेकलं 6 धावा दिल्या आणि या 6 धावा देत नक्कीच मी म्हणेल एक फलंदाज मात्र त्यांनी बाद केला होता. एकूण 2 फलंदाज बाद झाले त्यापैकी एक सांघिक होता तर एक वैयक्तिक कोट्यामध्ये बळी मिळवला. या दरम्यान पुन्हा आपण पाहतात की यावेळेस माऊळ संघाकडून पुन्हा एकदा ग्लेन मॅगराथ म्हणून ज्याची ओळख आहे असा विकास मटाले यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग मागो तयार. जो मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करेल. तारखेबंद फलंदाज अवधूत याला अवधूतचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी आपलं खातं देखील खुलं केलं नाहीये. परंतु अवधूतवरती नक्कीच विश्वास असेल संघनायक पांडुरंगाचा.
यावेळेस चेंडू होता हलक्याने स्टेअर केला, त्याने ओळखलं बघितलं अवधूतने की यावेळेस या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये आणि ही झोका आहे हीच संभाव्यता ओळखली आणि मात्र तिसरी धाव घेताना मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. खराब क्रिकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंगचा अभाव, बॉन्डिंग आपण ज्याला म्हणतो ना त्याला बॉन्डिंगचा अभाव मात्र पाहायला मिळतोय आणि संधी मात्र मिळते ती डीजेला. नक्की आपण आज पाहत आहात की आज भगवमय वातावरण यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आणि का असू नये ज्यांच्यामुळे नक्कीच आम्ही म्हणेल की आमच्या माता भगिनीच्या कपाळी टिकली आणि नक्कीच मर्दांच्या या डोक्यावरती मात्र फेटा ज्यांच्यामुळे आहे असेच आमचे अखंडपणे उभारलेले महाराष्ट्र या महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुळे नक्कीच मी म्हणेल की होते शिवाजी महाराज म्हणून आज आपण इथे आहोत, हिंदू आहोत आणि नक्कीच असं एक भगवमय आणि छत्रपती शिवाजी महाराजमय वातावरण यावेळेस SK साऊंड्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निमित्त आहे मनसे चषक 2025, एक स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. राहुल चव्हाण आणि नक्कीच मी म्हणेल की आदरणीय गायकवाड साहेब यांच्या अथक परिश्रमातून साकारलेली ही क्रिकेटची एक चांगली रणधुमाळी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस पहिला, या पहिल्या दिवसातील आपण आपल्या भेटी झालेला हा पहिला सामना. यावेळेचा चेंडू पॅडल स्वीपचा प्रयत्न सफल होतोय. प्रयत्न पंच बाहेर निघत आहेत आणि सांगतात आम्हाला की हा चेंडू गोलंदाज तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. अवांतर चेंडू, या अवांतर चेंडू मात्र एक धाव मात्र अंकित ते धावसंख्या आहे ती आता मात्र 20च्या घरामध्ये. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. विचार केला तर श्रीकांत एक मोठा फटका जर आला फलंदाज संजय किंवा प्रज्वलच्या बॅटमधून तर नक्कीच मी म्हणेल की पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो तो यावेळेस सायना स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. यावेळेस बघा लोड फुटला चेंडू होता, मोठा फटका मारता प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धावाची माग आणि बरोबर या दरम्यान देखील 3 धावा मात्र पूर्ण करतोय तो फलंदाज प्रज्वल आणि फलंदाज संजयच्या माध्यमातून. माफ करा अवधूत आहे तिथे, थोडं करेक्शन आपण इथे करतो आहोत. अवधूत आणि फलंदाज संजयच्या माध्यमातून यावेळेस ही धाव संख्या मात्र अंकित केली जाते. या 3 धावसंख्या मात्र फलक मात्र 3ने वाढतोय. येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघा 34 धावांचा पाठलाग करायचा होता. थोडी दमछाक पाहायला मिळाली ती सायना स्पोर्ट क्लब कळंबोली संघाची, कारण जवळपास 2 ते 3 फलंदाज मात्र धावची बाजले, कारण बॉन्डिंग आपण ज्याला म्हणतो ना कॉलिंगचा अभाव मात्र इथे अनुभवाची कमतरता मात्र पाहायला मिळाली. परंतु नक्कीच मी म्हणेल की आगामी काळामध्ये सायना संघाच्या माध्यमातून एक चांगला खेळ मिळेल आणि फलंदाज विचार केला तर यू मिस आय विल डिपेंड फलंदाज बाद. प्लीज आम्हाला सहकार्य करायचं. स्पर्धा मोठी आहे आणि आयोजकांचा असा मानस आहे की प्रत्येक सामना हा किमान 4 षटकांचा व्हावा. आजपर्यंत सगळे सामने अगदी म्हणजे सेमीफायनल सामना देखील 4 षटकांचा व्हावा ही त्यांचा मानस आहे. तर चला विनंती असेल परश 11 आणि संघर्ष ए मनोज पवार असतील, भीम यादव असतील, मंगेश साळुंके असतील यांना विनंती की कृपया आपण बॉलची चाचपणी करायची आहे विनंती असेल. आणि इथून पुढे जे सर्व संघ येतील नाणेफेक करताना त्यांनी कृपया नाणेफेक करत असताना आपला एक फलंदाज घेऊन यावा जेणेकरून तो बॉल चेक करून मात्र
इथेच आपला वेळ जो आहे तो मतलब वाचू शकतो. तर येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, साईनाथ की माऊली, संदीप विरुद्ध पांडुरंग, अशी ही एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असेल अनुभव तर एकीकडे असेल युवा जोश. या दरम्यान आपण पाहतात तर नक्कीच एक युवा जोश विरुद्ध अनुभव. तर चला विकास, कृपया आपण नाव कळवायचंय. या दरम्यान एक धाव आता मिळते बघा. अंतिम शेवटचं हाणामारीचं षटक यावेळेस आपण पाहतात ती जबाबदारी दिली ती गोलंदाज गोलूवरती. गोलूचा विचार केला तर नौका गोलंदाज यावेळेस, परंतु समोर आहे तो फलंदाज परशुराम. एक चांगला फलंदाज सायना संघाचा. यावेळेस चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज इनसाइड आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहत आहात की आता मग दयनीय अवस्था झाली आहे. 6 गडी बाद 24 धावसंख्या आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. इथून देखील हा सामना जिंकला जाऊ शकतो. ताकद आहे, धमक आहे, कुवत आहे ती फलंदाज शशिकांत मध्ये. एक मोठा फटका, एक आत्मशपूर्ण फटका मी म्हणेल या सामन्यात पुन्हा चित्र बदलू शकतो. या दरम्यान शशिकांतने चेंडू गेला तो आपल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. यावेळेस बघितलं तर विस्फोटक फलंदाज शशिकांतला मात्र स्ट्राईकची गेली आणि तो गेलाय तो मात्र नॉन स्ट्राईक वरती. संजय जो खेळतो आपल्या नाबाद 4 या धावसंख्येवरती. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस बघा लोअर फुटला चेंडू होता, आमंत्रण होतं, परंतु मी बघा एलिव्हेशन देता आलं नाहीये. काही दुखापत मी म्हणेल इथे संभावते. तर त्याला फर्स्ट एड किट असेल तर कृपया त्यात पुढे पाणी कृपया घेऊन या. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7वा फटका यावेळेस धक्का लागलाय तो साईनाथ स्पोर्ट क्लब कळंब संघाला. विचार केला आपण तर चुकलं कुठे साईनाथ संघाचं. अभाव, कॉलिंगचा अभाव म्हणावा लागेल, बॉन्डिंगचा अभाव आपण ज्याला म्हणतो ना, तो अभाव मात्र कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. की ज्यावेळेस बघा कॉलिंग असतं एस नोचं कॉलिंग असतं, परंतु त्यावेळेस तुमचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं असणं गरजेचं असतं. नक्कीच मी म्हणेल त्यानंतर तुमचं कॉलिंग महत्वाचं होतं. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, वेगाने टाकला चेंडू होता, न समजणार चेंडू होता. चेंडू केला तर डॉट आणि जवळपास आता मात्र विजेच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. यावेळेस पुन्हा त्या पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. पंचांकडे दाद मागितली आणि परत दाद घेतली, फेटाळली आणि याचबरोबर माऊली संघ हा 9 धावांनी मात्र हा सामना जिंकतोय. तर चला मुख्य पंच विनंती असेल की कृपया आपण
चेंडू मात्र पुरवायचा व्यासपीठाकडे. धन्यवाद. तर नक्कीच मी म्हणेल यावेळेस जो सामना झाला पहिला सामना सायना स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध माऊली स्पोर्ट क्लब कळंबोलीमध्ये चांगला सामना पाहायला मिळाला. अनुभव विरुद्ध जोश या माध्यमातून. तर विनंती असेल चला परशी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघ शान आपला राहू